काय खाल्लं पिल्लू तू? काय खाल्लं? बाबा बघा तोंडात काय आमच्या वागड्याच्या, बघा कसं पडलंय. काय आणलंय मम्माने तुला? मम्मा काय घेऊन आली तुझ्यासाठी? रात्री पप्पाला सांगितलं तर पप्पाने आणलं नाही. मम्माच आहे लाडाची. मम्माच मी आहे करते. मम्माच मी आहे करते माझी. लई नका देऊ ग, थोडी द्यायची तिला. अहो द्या ना. ये क्लॅप 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 क्लॅप, ये क्लॅप क्लॅप. बघा ती नखरे. ऐकतच का करायला लागला? तोडू द्या ना तिला. तोंडात आहे त्याच्या आता, ती घेत नाही लगेच. क्लॅप क्लॅप, ये क्लॅप 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 क्लॅप. कसं कळतंय? कशी कळतंय मुंगड्याला माझ्या? तुम्हाला तरी कळत होतं का एवढं? बघा मनानेच करत आहे, मनानेच करत आहे. नक्ट नाक माझं. बाबा दातू कसली हाणले तर. जेवढं जास्त येईल तोंडात तेवढं घ्यायचं असते पप्पा, कळत नाही तुम्हाला? एवढ्या जोर जोराने वाजवायची काही गरज नाही टाळ्या. आ पिल्लू आ दाखव केवढी घेतलीस तू? आकर की ती धरायचं नसते आकर. बाद झालं तुला आता, बाद झालं. लय खाल्लीस, बाद झालं. मी आता घेतलेला आहे चहा आणि बिस्किट. आमचे मिस्टर पेपर वाचायला लागले तर. तू काय करती? तू काय करती? तू बटर खाती? बटर खाती तू? निस्ते नखरे करत आहे, निस्ते नखरे. पप्पाला दे, पप्पाला दे पिलू. पप्पाला दे ग बटर. दे. पप्पाच्या मायाची. घ्या आणखीन घ्या पप्पा. पप्पा आणखीन घ्या. तू खा. खा मुंबल्या तू खा. आणि मला मला पिल्लू. मम्माला दे. मम्माला तो. मम्माला. बबड्या मला नाही द्यायचं तिला. तो मलाच देणार मी. पिल्लू मला नको. माही मला नको. मला नाही देणार तू. मम्माला दे. असं कर मम्माला. काय करते बाळा तू? हे पेपर विस्कटले ना तू सगळे? ये क्लॅप क्लॅप, ये क्लॅप क्लॅप. काय वाजलं? मम्मा काय वाजलं ग? मम्मा काय वाजलं? काय वाजलं? आपण थोडं केलं की इथं जास्त करते. पप्पा तिकडे आहे तर पप्पा. पप्पा तिकडे होतो मी. पप्पा मी आले. पप्पा पप्पा आले हो मी. कशी बघती बघ. तिरक तिरक जात बघती आहे का नाही? आहे का नखरे? नुसते नखरे बघून घ्यायचे. इकडे चल. हे पेपर नीट करी. कोणी केलेत पसरवलेत पेपर? अरे अरे लाडाला बघा ती येणं. तिथल्या तिथंच फिर. तिथल्या तिथंच फिर. अरे अरे आय काय घेतलास? आता सगळे कामं वगैरे आवरून मी केलेली आहे आंघोळ. आणि माझं डोकं खूप दुखायलंय. म्हणजे फक्त एवढाच भाग दुखतोय. कशामुळे दुखत असेल? फक्त एवढीच बाजू किंवा अर्ध डोकं म्हणता येईल. कशामुळे दुखत आहे कुणाला माहित असेल तर सांगा. किंवा आणि त्याच्यावर काही उपाय असेल तर ते पण सांगा नक्की. कारण मला खूप दररोज म्हणजे दररोज दुखायला लागले. आणि आता करणार आहे चहा.
मिस्टरांना जायचे खाली गाडी वगैरे क्लीन करायला, त्यांना गाडी करायची, कारण आम्ही उद्या जाणार आहोत गावाकडं. गावाकडे जायचंय आम्हाला. गावाकडे जायचंय. तू काय घालेल तोंडात? पिल्लूला आमच्या पायात चैन घातलेत. छिन्न छिन्न चैन घातलेत. छिन्न छिन्न कसे छिन्न छिन्न. तर आता ना मी मगाशी चांगोळ वगैरे केली, डोकं धुतलंय, आता विचारलंय मी डोकं एवढ्या उशिरा, कारण डोकं दुखत होतं त्याच्यामुळे थोडासा आराम केला मी. आणि मी आराम करत होते, दुखत होतं माझं डोकं, त्याच्यामुळं मी आराम करत होते. तोपर्यंत आपल्या मिस्टरांनी भांडी सगळी घासून टाकले, भांडे घासले, किचन वगैरे पूर्ण क्लीन केलं, कारण आम्हाला उद्या सकाळी पहाटे निघायचे 2-3 वाजता. त्याच्यामुळं काही काम नको राहिला, म्हणजे घाण वगैरे नको राहिला काही, त्याच्यामुळं सगळं क्लीन करून जायचं होतं. मीच करणार होते पण दुखत होतं माझं डोकं, त्याच्यामुळे मी थोडा आराम केला. तोपर्यंत मी घासून टाकले भांडे. मी म्हणत होते मी घासते, राहू द्या थोड्या वेळाने, पण ते काय ऐकलेच नाही, त्यांनीच घासले. ते कधी असं कधी विचार करत नाही की हे काम मी का करू, घरातले काम मी का करू, तुझेच काम आहे तूच कर, असं कधीच नाही. म्हणजे असं ते विचार कधीच करत नाहीत ते घरातलं. मला जर काय होईल असेल, मला जर काय दुखत असेल, त्रास काय होत असेल तर ती मनाने करते काम, मला सांगायची गरज पण नाही लागत. कधी झाडतेत, कधी भांडे घासतेत, कधी बाथरूम वगैरे क्लीन करतेत, कोणत्याच कामाला लाजत नाहीत घरातला. बरं, आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण इतर वेळी ती दाखवते. पण आता गेलेत बाहेर गाडी वगैरे क्लीन करण्यासाठी, आणि मी पण पिल्लूला झोपवलंय. आणि आता बनवायची आहे खिचडी. आता हलकच खायचंय, आणि नंतर सकाळी पहाटे चपाती घेईल मी सोबत रस्त्याने खाण्यासाठी, आणि नाश्त्याला काही बघूत आणखीन काय मी ठरवलं नाहीये सोबत काय घ्यायचं ते. पण आता सध्या तरी ना पिल्लूसाठी ना तिचं जे मी सेरेलॅक बनवलं होतं ते संपलंय, तर ते बनवायचंय. बाहेरून काजू बदाम घेऊन यायला सांगितले मी मिस्टरांना. मी डाळ आणि तांदूळ दोन्ही पण धुवून मस्त वाळवायले, म्हणजे हे वाळत आहे, सुकत आहे गॅसबीमध्ये, ते घेऊन येते आणि भाजते. तोपर्यंत मिस्टर पण येते, आणि आता मी बनवणार आहे खिचडी. चलो बघा, इथे सगळे भांडे वगैरे क्लीन केलेत, इकडं गॅस पण पूर्ण क्लीन करून ठेवलेला आहे. मी आता ही डाळ काढली होती. आणि आम्ही गावाकडे कशासाठी जाणार आहोत अचानकच, तर ते तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये कळणारच आहे. खूप 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 मी तर एवढी एक्सायटेड आहे ना गावाकडे जाण्यासाठी, बापरे, खूप म्हणजे खूप. माझी गावाकडे जाण्याची म्हणजे माझ्या माहेर जाण्याची खुशी फार एकदम वरच असते, टॉपवर. त्याच्यामुळे खूप खुश आहे मी गावाकडे जायला. आम्ही कमीत कमी तिथं गावाकडे आम्हाला माहेरी 2 दिवस आणि सासरी 2-3 दिवस. सासरी किती दिवस लागतील ते काय सांगू शकत नाही, कारण सासरी आणखीन एक काम आहे, ते पण उरकून यायचे. आमचं मॅरेज सर्टिफिकेट काढायचं. आता लग्नाला 7 वर्ष पूर्ण होतील तरी आम्ही आणखी मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं नाहीये, तर ते आम्हाला लागायले, तर ते काढायचे सासरी, ते काम आहे. आणि माहेरी काय आहे ते तुम्हाला कळेल. ओके, जेवायला मिस्टर आता आले, 9:30 वाजलेत. एवढा उशीर केलाय गाडीपासून यायला. तर इथं केलेली आहे खिचडी, घेतलेला आहे लिंबू, इथं आहे मेथी, आणि मगाशी ना अंडा भुर्जी केली होती ती एक आहे. एवढंच, आणखीन बॅग भरायची राहिली माझी. सगळी पुसली का? सगळ्याच संपवली का? एवढं मग काय पाण्यानं का नसते पुसलो? पुसली. बर, तर आता ना भरायची बॅग, आणि आम्ही चाललो फक्त 4 दिवसासाठी, आणि कपड्याचा बोजा बघा आम्ही केवढा नेतात. बघा एवढे सगळे कपडे घेऊन चाललोत आम्ही 4 दिवसासाठी. मिस्टर एका बागेत बसवायला सांगायचं मला, त्याच्यात मग काय तेवढ्यातच बसवायचं. काय करते एका बागेत बसवायला, आणि त्याच्यात माझं तर काहीच नाही. कुणाच येत नव्हती, लोकांचे येत. ती सगळे तुमचं मोड्याच आहे दोघांचं. माझं नाव मुळात जोडू नको. काय तुमचे 2 शर्ट आहेत, 2 शर्ट 2 पॅन्ट आहेत. 2 शर्ट 2च पॅन्ट, सिंपल विषय.
बाकीचं हे पसारा नव्हता आहे. माझी तरी एकच साडी आहे, एक गाऊन आहे आणि एक अंगावर घातलेला ड्रेस. माझं झालं, माझं तर एवढंच आहे. माझंच आहे बाबा ते सगळं. मोड्याचं आहे जास्त. तिचं सगळ्यात जास्त सामान घेतलंय मी, कारण गावाकडे थोडीशी थंडी पण आहे, त्याच्यामुळे स्वेटर पण घेतलंय आणि पांघरायला पण घेतलंय जर लागलं तर. आणि मच्छरदाणी मेन म्हणजे घेतले, गावाकडे मच्छर खूप आहेत त्याच्यामुळं. चला करा पॅकिंग. आणि तिच्या सगळ्या फुल पॅन्ट घेतलेल्या आहेत, फुल पॅन्ट टी शर्ट एवढं सगळं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त दिसायला लागले खूपच. करा पॅकिंग उठा. काय एवढं एका बॅगेत बसते वय? हो आहे, बारीक बारीक घड्या करा. दुसरी एखादी बॅग घ्यावं लागणार. बरं ठीक आहे, घेऊ. ह्याच्यात तर बसवा, केवढं बसतंय ते. बबड्याचे सगळे कपडे बॅगेत ठेवा. माझे आशे बापड्याची बॅगेत माझी बॅग. हो, जेवढं बसतंय तेवढं तर ठेवा ना. नाही बसल्यास मग बघू दुसरी बॅग. ओके, चला करा पटपट पॅकिंग. पॅकिंगचं काम आमच्या मिस्टरांचं असते, कारण माझी पॅकिंग त्यांना पटत नाही. असं काम आहे का नाही? बरोबर आहे का नाही मिस्टर? एवढ्या मोठ्या बॅगेमध्ये एवढं सामान बसवतेस? एवढे सामान नाही, आता बघते ह्या बॅगेत तुम्ही एवढं सगळं कसंच बसवतो तीच बघते आता मी. मी म्हणलं नाही बसवणार, एवढं बसवू शकत मला म्हणायला नाही एवढ्या मोठ्या बॅगेत एवढंच सामान बसवतीस. बघते का आता ह्याच्यात केवढं बसवतं. तुला स्वतःला माहिती आहे तुझे त्यांनी जास्त बॅगेत सामान बसवणं होत नाही. मी कसं व्यवस्थित कुंकून एका एका साईडला खूपच्यात बसवून ठेवतो. कळलं का? हा, मला जसं येतच तसं नाही. नसते सगळं. असं धरलं तर असं दिलं असतं सगळं. बसवा की मग, बसवा एवढं सगळं बसवा. काय म्हणत नाही मग तुम्हाला, बसवा. इथं ना बॅग भरून झालेली आहे आणि हे कपडे मिस्टर दुसऱ्या बॅगेमध्ये टाकणार आहेत आणि हे आता घालायचेत. आणि मच्छरदाणी हे जी खाली रजई आहे, म्हणजे छोटीशी जी रजई आहे, ती सगळं गाडीत ठेवायचंय. आता पटकन मी माझं आवडते.